नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बीएड अँड ELCT म्हणजेच रेग्युलर बीएड जे आहे 2 वर्षाचं, त्याचं फर्स्ट कॅप राऊंडचं कॉलेज अलॉटमेंट हे झालेलं आहे. तर आता विद्यार्थ्यांनी हे कॉलेज अलॉटमेंट कशा प्रकारे चेक करायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना SMS देखील आलेला असेल. ज्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे त्यांच्या मोबाईलवरती SMS आलेला आहे. तर तो मोबाईलवरती SMS पहा, परंतु त्यामध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे पाहायला मिळणार नाही. काही विद्यार्थ्यांना कदाचित मेसेज आलेला नसेल, तर त्यांनी त्यांचं कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते अलॉटमेंट कशी चेक करायचे, आणि जर कॉलेज अलॉट झालं असेल तर फ्रीज आणि बेटरमेंट हे 2 पर्याय तुमच्या समोर असतील. तर फ्रीज कुणी करायचं आहे, बेटरमेंट कुणी करायचं आहे. फ्रीज म्हणजे काय, नेमकं त्याचा अर्थ काय, बेटरमेंटचा अर्थ काय, आणि बेटरमेंट केलं तर त्याचे फायदे काय असणार आहेत, फ्रीज केलं तर त्याचे फायदे तोटे काय असणार आहेत, अशी सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस तुमचे प्रश्न असतात की बेटरमेंट विषयी, फ्रीज विषयी. तर अगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा, आणि जर व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यासाठी कमेंट मध्ये प्रश्न विचारा. तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप तुमच्या समोर येईल. याला कॅन्सल करायचं आहे. तर बीएड ऍडमिशन कॅप ऍप्लिकेशन फॉर बीएड ऍडमिशन 2024-25 या बीएडच्या कॅप पोर्टलला आपण आलेलो आहोत. तर इथं आता तुम्हाला या नोटिफिकेशन बार मध्ये दिसत असेल, राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड, प्लीज रीड नोटीस नंबर 1 केअरफुली. तर आता इथं पहा तुम्ही, नोटीस नंबर 1 आणि 2 इथं दिलेली आहे. तर ही नोटीस देखील आपल्याला पाहायची आहे. परंतु त्या अगोदर कॉलेज अलॉटमेंट कसं चेक करायचं हे आपण पाहूयात. तर 2 पद्धतीनं तुम्ही कॉलेज अलॉटमेंट पाहू शकता. एक आहे शॉर्टकट मेथड, दुसरे आहे रेग्युलर मेथड. तर शॉर्टकट मेथड साठी तुम्हाला इथं चेक अलॉटमेंट वॅकन्सी पाहायचं आहे. एखाद्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांना, कुठल्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेला आहे, कुठल्या कास्टला किती मार्कापर्यंत कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, याची माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टवरती क्लिक करून पाहू शकता. आता आपल्याला पाहायचं आहे की विद्यार्थ्याला कुठलं कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. तर त्यासाठी चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. इथं आता सिलेक्ट राऊंड आहे, ऑटोमॅटिक राऊंड फर्स्ट आलेला आहे. इथं आता आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो ऍप्लिकेशन आयडी मिळालेला आहे, जो की BD पासून सुरू होतो, तो ऍप्लिकेशन आयडी इथं टाकून घ्यायचा आहे आणि चेक युअर अलॉटमेंट यावरती क्लिक करायचं आहे. चेक अलॉटमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इथं अलॉटमेंट शो होईल. तर जर अलॉटमेंट झालं असेल तर तुमचं इथे नाव दाखवेल, तुमची कॅटेगरी दाखवेल, इलिजिबल मेथड देखील या ठिकाणी दाखवणार आहे, आणि त्याच्या खाली कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन आहे. तर कॉलेज नेम या ठिकाणी पहा तुम्ही, जे विद्यार्थ्यांनी कॉलेज दिलेले असतील त्यापैकी एक या ठिकाणी दिलेलं असेल, आणि हे कुठल्या प्रेफरन्स कॉलेज आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज या विद्यार्थ्याला मिळालेला आहे. तर अलॉटेड कोटा MS आहे, अलॉटेड कोर्स बीएड कोर्स साठी हे ऍडमिशन भेटलेलं आहे, अशी डिटेल माहिती तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. दुसरी मेथड म्हणजे आपल्याला आपल्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर ऑटोमॅटिकली ते शो होणार आहे की कुठलं कॉलेज आपल्याला अलॉट झालंय. तर त्यासाठी आपल्याला परत एकदा होम पेजला यायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथं परत एकदा आपल्याला जो कॅपचा लॉग इन आयडी तुम्हाला मिळालेला आहे, ऍप्लिकेशन आयडी इथं टाका, आणि इथं तुमचा पासवर्ड टाका जो तुम्ही कॅप फॉर्म भरताना तुम्हाला मिळालेला आहे, आणि हे दोन्ही टाकून लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल, आणि इथं आता पहा अलॉटमेंट ऍडमिशन स्टेटस. तर इथं देखील अलॉटमेंट झालं असेल तर फेज राऊंड फर्स्ट अलॉटमेंट स्टेटस मध्ये तुम्हाला कॉलेजचं नाव दिसेल, आणि जर का अलॉटमेंट झालेलं नसेल तर तुमच्या समोर अशा प्रकारे अलॉटमेंट स्टेटस मध्ये नॉट अलॉटेड असेल. जर नॉट अलॉटेड असं असेल तर तुम्हाला कुठलंही कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये भेटलेलं नाहीये, आणि जर कॉलेज भेटलं असेल तर त्याची डिटेल इथं दिलेली असतील. तर कॉलेज भेटलं असेल तर पुढे काय करायचंय,
तर आता इथं काही ऑप्शन दिसत असतील, प्रिंट अलॉटमेंट लेटर, सेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस, रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन. यापैकी आपल्याला सेट सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची माहिती परत एकदा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता इथं जर तुम्ही पाहत असाल तर इथं एक नोट आलेली आहे. तर तुम्हाला जर फ्रीज करायचं असेल किंवा बेटरमेंट करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपयाचं वन टाइम सीट एक्सेप्टन्स फी ही भरावी लागेल. आता ही फी जी आहे ते एकदाच भरायची आहे. सपोज काही जणांनी बेटरमेंट ऑप्शन निवडला असेल तर त्यांना एकदाच ही फी भरावी लागणार आहे. आता तुम्ही बेटरमेंट केलं, 1000 भरले, पुढच्या राऊंड मध्ये तुम्हाला परत दुसरं कॉलेज अलॉट झालं तर त्यावेळेस 1000 रुपये भरायची गरज नाहीये. डायरेक्टली तुम्ही फ्रीज करून प्रिंट अलॉटमेंट लेटर करू शकता. आता इथे सर्व डिटेल दाखवलेले आहेत. इथे जर पाहिलं आपण, या विद्यार्थ्याला फक्त एकच फ्रीज हेच ऑप्शन आहे. या ठिकाणी बेटरमेंटचं ऑप्शन नाहीये, फ्रीज आणि दुसरा आहे प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर. कारण का, तर या विद्यार्थ्याला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज हे भेटलेलं आहे. जर फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलं असेल तर त्याला एकच ऑप्शन आहे, फ्रीज करणे आणि कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेणे. जर तुम्ही फ्रीज नाही केलं तर तुमचं हे सीट ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये ट्राय करावं लागणार आहे. सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये कुठलंही कॉलेज तुम्हाला अलॉट होणार नाही आणि फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. दुसरा कुठलाही पर्याय, ऍडमिशन कॅन्सल वगैरे हा कुठलाच पर्याय तुम्हाला नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट मध्ये काही त्रुटी असतील, समजा कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकलं असेल, मार्क चुकले असतील आणि जर कॉलेजने ऍडमिशन देत असताना डॉक्युमेंट व्हेरीफाय करून एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट केलं आणि कॉलेजने त्यांचा जर प्रवेश नाकारला, ऍडमिशन रिजेक्ट केलं, तर त्या विद्यार्थ्यांना कॉलेजकडून तसं लेटर घ्यायचं आहे ऍडमिशन रिजेक्ट केलेलं आणि असे विद्यार्थी सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये परत एकदा त्यांना संधी मिळू शकते. तर इथं फ्रीज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सेट युअर सीट एक्सेप्टन्स स्टेटस ऍज फ्रीज, यू विल हॅव टू पे फी ऑफ RS 1000 फॉर फ्रीज. तर इथं ओके करायचं आहे आणि पुढे फीचं पेज येईल, फी भरून तुम्हाला घ्यायची आहे. पण जर अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलं असेल, एक नंबरचं सोडून 2, 3, 4 असं कुठलंही अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल तर तुमच्याकडं बेटरमेंटचा चान्स आहे. तर हे बेटरमेंट केव्हा यूज करायचं, समजा मला आता 4 नंबरचं कॉलेज अलॉट झालंय, जर मला वाटलं की इथं मी ऍडमिशन मला घ्यायचंय तर असे विद्यार्थी फ्रीज करू शकतात. फ्रीज करून 1000 फी पेड करा, त्यानंतर प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर यावरती क्लिक करा आणि ते अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून तुम्ही ऍडमिशन कॉलेजमध्ये जाऊन घेऊ शकता. पण मला वाटलं की आता मला 4 नंबरचं कॉलेज भेटलंय तर मला हे नको आहे किंवा सेकंड राऊंड मध्ये याच्यापेक्षा वरच्या कॉलेजसाठी मी ट्राय करावं, मला याच्यापेक्षा वरचं कॉलेज मिळावं अशी माझी इच्छा असेल तर मी इथं बेटरमेंट हे ऑप्शन करणार आहे. बेटरमेंटचा साधा आणि सरळ सोपा अर्थ असा आहे की आता जे मला कॉलेज भेटलेलं आहे ते सेकंड राऊंडच्या लास्ट डेट पर्यंत रिझर्व करून ठेवणं. जर मी या ठिकाणी बेटरमेंट केलं आणि 1000 रुपये भरले, लक्षात घ्या 1000 रुपये तुम्ही जोपर्यंत भरत नाहीत तोपर्यंत हे फ्रीज देखील होत नाही आणि बेटरमेंट देखील होत नाही. तुम्ही फक्त बेटरमेंट वरती क्लिक केलात आणि ओके वरती क्लिक केलात, पैसे भरले नाहीत तर तुमचं सीट हे रिझर्व होणार नाही, फ्रीज होणार नाही किंवा बेटरमेंट देखील होणार नाही. मग आता बेटरमेंट जर केलं तर याचा फायदा काय आहे, आता जे मला कॉलेज भेटलेलं आहे ते सेकंड राऊंड मध्ये कुठलंच कॉलेज, समजा आता मला 4 नंबर्स कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि वरती 3 ऑप्शन असणार आहेत, 1, 2, 3 आणि सेकंड राऊंड मध्ये माझं मेरिट इतर कुठल्याच कॉलेजमध्ये माझा नंबर मेरिट मध्ये बसला नाही. आणि बेटरमेंटचा हा फायदा असतो की 4 नंबरच्या वरचे प्रेफरन्स तुम्हाला मिळतील, 3 नंबरचा मिळू शकेल, 2 नंबरचा मिळू शकेल किंवा 1 नंबरचा मिळू शकेल. 4च्या खालचा म्हणजे तुम्हाला 4 नंबरचं प्रेफरन्स मिळालंय आणि 5, 6 किंवा 7 डाऊन होणार नाही कधीच, अप साइड हे जाईल, वरच्या साइडचं तुम्हाला प्रेफरन्स किंवा अलॉटमेंट ही बेटरमेंट केल्यानंतर मिळणार आहे. कारण हा देखील विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, कन्फ्युजन असतं, मी बेटरमेंट केलं आणि मला 4 नंबरच्या नंतरचं 6व्या 7व्या नंबरचं मिळालं तर काय करावं. तर काळजी करू नका, असं होत नाही.
जो तुम्हाला प्रेफरन्स कॉलेज अलॉट झालेला आहे, मग 10 नंबरचा अलॉट झाला असेल तर त्याच्या अगोदरचे 1 ते 9 यापैकीच बेटरमेंट राऊंड मध्ये म्हणजे सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. बेटरमेंट केल्यानंतर 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर हेच कॉलेज दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला अलॉट होईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला या तुमच्या प्रेफरन्सच्या वरचं कॉलेज अलॉट होईल. आता विद्यार्थी हे देखील विचारतात की सर मला आता 4 नंबर प्रेफरन्स कॉलेज भेटलेलं आहे आणि मी बेटरमेंट केलं आणि त्यानंतर मला 3 नंबरचं कॉलेज अलॉट झालं, तर मला परत 4 नंबरच्या म्हणजे फर्स्ट कॅप राऊंडच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल का? तर मित्रांनो, ऍडमिशन तुम्हाला या राऊंडच्या कॉलेजला मिळणार नाही, कारण तुम्हाला बेटरमेंट राऊंड मध्ये म्हणजेच सेकंड कॅप राऊंड मध्ये याच्यापेक्षा वरचं चांगलं तुमच्या दृष्टीनं म्हणजे तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे, तुमच्या दृष्टीनं प्रेफरन्स दिलात म्हणजे 1 नंबर म्हणजे तुम्हाला आवडीचं, 2 नंबर त्याच्यापेक्षा कमी आवडीचं, 3 नंबर त्याच्यापेक्षा कमी आवडीचं, असा त्याचा अर्थ होतो. आणि 4 नंबरचं अलॉट झालेलं असताना तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही, बेटरमेंट केलात, मग 3 नंबरचं जर कॉलेज अलॉटमेंट झालं सेकंड राऊंड मध्ये तर फर्स्ट राऊंडचं कॉलेज ऑटोमॅटिक कॅन्सल होतं. तुम्हाला परत त्या कॉलेजला ऍडमिशन घेता येत नाही. बेटरमेंट राऊंड मध्ये जे कुठलं कॉलेज मिळेल त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या फर्स्ट प्रेफरन्सचं कॉलेज भेटलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी बेटरमेंट वरती क्लिक करा, 1000 पे करा आणि हे एकदाच करायचं आहे. तुम्ही आता 1000 भरले, बेटरमेंट केलं आणि पुढच्या कॅप राऊंडला 1 नंबरचं फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तर परत तुम्हाला 1000 रुपये भरावे लागणार नाहीत. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही बेटरमेंट करून ठेवा आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये जा. सेकंड कॅप राऊंड मध्ये कुठलंच कॉलेज तुम्हाला नाही भेटलं तर हे जे कॉलेज आहे फर्स्ट कॅप राऊंडचं ते परत एकदा तुम्हाला सेकंड कॅप राऊंड मध्ये अलॉट होईल. म्हणजेच बेटरमेंट केल्यानंतर आताच कॉलेज हे सेकंड कॅप राऊंड पर्यंत रिझर्व्ह राहतं. आता विद्यार्थी असे पण प्रश्न विचारतात की फर्स्ट कॅप राऊंड मध्ये मी बेटरमेंट केलं आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये मला कुठलंच कॉलेज दुसरं अलॉट झालं नाही, तर मी थर्ड कॅप राऊंड मध्ये आणखी एकदा ट्राय करून नवीन ऑप्शन फॉर्म भरून थर्ड कॅप राऊंड मध्ये जर मला कुठलंच कॉलेज नाही लागलं तर आत्ताच फर्स्ट प्रेफरन्स मिळू शकतं का? तर नाही. हे जे कॉलेज आहे फक्त सेकंड राऊंड पुरतं तुमचं रिझर्व्ह राहणार आहे. सेकंड कॅप राऊंड संपली, तुम्ही जर ऍडमिशन घेतलं नाही तर ऑटोमॅटिक तुमची सीट कॅन्सल होणार आहे. थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला नव्याने कॉलेज ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि त्यामध्ये जर तुमचा नंबर बसला तरच तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे कॉलेज अलॉटमेंट कशा प्रकारे चेक करायचं, अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचं, फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं, बेटरमेंट केलं तर काय होतं, फ्रीज कोणाला करावं लागतं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. आणखीन तुमचे काही प्रश्न राहिले असतील जे व्हिडिओमध्ये मिस झालेले आहेत, ज्याची माहिती तुम्हाला मिळालेली नाही, तर असे क्वेश्चन तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा, त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.